पुण्यात जीबीएसमुळे 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे 6 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या 173 वर पोहोचली आहे। 55 रुग्णांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत आणि यातील 21 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत। दरम्यान वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या असून हॉटेल आणि पोल्ट्रीचं पाणी याबाबत तपासणी करण्यात आली असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलंय। सगळ्या विषयावरती खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवण्यात एका बाजूला पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची यंत्रणा असेल, या सर्वच मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीने समन्वयाने काम केले की ज्याच्या माध्यमातून विशेषतः पुण्यामध्ये सुद्धा पेशंटची संख्या प्रमाणात राखण्यामध्ये आपण यश मिळवले। दुर्दैवानं काल सुद्धा आणखीन एक मृत्यू झाला की ज्याच्यामुळे 6 एकूण मृत्यूचं प्रमाण झालं, हे खरं आहे। यापूर्वीच्या सुद्धा जीबीएस पेशंटच्या एकूण संख्येमध्ये जर आपण बघितलं तर दर महिन्याला प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये किमान 5 ते 10 पेशंट्स आपल्याला जीबी सिंड्रोमचे दिसत आहेत आणि ते दुरुस्त होऊन जात आहेत।